आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. सर, सर्वप्रथम आपलं प्राथमिक शिक्षण आणि पदवीचं शिक्षण आपण कुठून केलंय आणि आपला परिचय. मी सचिन राऊत. सगळं शिक्षण म्हणजे मानवत झाले. 10वी पर्यंत समजा नेताजी सुभाष विद्यालय मानवत. 12वी KKM कॉलेज मानवत. त्यानंतर डिप्लोमा ITI डिप्लोमा केला 2 वर्षाचा सिव्हिलचा. तुम्ही अनुभव कुठं घेतलाय सर? म्हणजे तुमच्या डिग्री केल्यानंतर, मानवत पदवी केल्यानंतर अनुभव कुठं घेतलाय किंवा कोणाकडे प्रॅक्टिस केली आहे? 2 वर्ष घेतली संभाजीनगरला. बर, सर, तुम्ही काम करताना तुम्हाला काही अडचणी आल्यात का किंवा काही संघर्ष, त्याच्यातून तुम्ही कसा मार्ग काढलात? संघर्षित आहेत सगळ्याला चालला. त्याविषयी थोडस सांगा ना सर, सविस्तर सांगा तुम्ही. काय सांगता येणार ना, म्हणजे कॉमन सगळ्याला जे येते तेच सांगायचं, असं वेगळा काय. या क्षेत्रात म्हणजे समजा कसं आहे, जास्त समजा नाही तर करणारे समजा बांधकाम समजा इंजिनियर लयच आणि असं नाही. असं जास्त मिस्त्रीच्या याच्यावर सुरुवात होती जास्त. आता या 5-7 वर्षात समजून जाईल जास्त काम. अ, या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अकुशल कामगारांकडून काम करून घेतले जातं सर. तर बरं. हे किती धोकादायक आहे? म्हणजे अकुशल कामगारांकडून काम करून घेणे किती धोकादायक आहे किंवा कुशल कामगारांचं महत्व किती आहे या क्षेत्रामध्ये, त्याविषयी काय सांगायचं? आहे धोकादायक आहे, पण आता कसं आहे, जे मिस्त्री आहेत समजा त्यांना शिक्षणाचं तर काही सुविधा नाही. बर तर म्हणा असं स्पेशल आता इंजिनिअरचा कोर्स असतो तसं मिस्त्रीचा, कारागिराचा कोर्स काही नसते. जे पहिल्या मिस्त्रीने जे केलं तेच समजा पुढे सांगते, तेच पुढे जाते. चुकीचं जरी असलं तर तेच कंटिन्यू पुढे होत चाललं. त्यांचं एक शिक्षणाचं काही पाहिजे समजा. तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट कुठला आहे सर? स्पेशल मोठा कोणते झालं नाही, रेग्युलर झाले लहान लहान समजा. कमी बजेटमध्ये जर घर साकारायचं असेल किंवा एखादा प्रोजेक्ट तयार करायचा असेल तर त्यासाठी काय करायला पाहिजे? काय ज्या ज्या ठिकाणी जे त्याला जे अवेलेबल आहे. तुमच्या शहरामध्ये तुम्ही पायाभूत सोयी सुविधा ज्या आहेत त्या कुठल्या प्रकारच्या हव्यात किंवा तुमची शासनाकडून काही अपेक्षा आहेत की आणखी काही गोष्टीवरती सुधारणा व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? नाही बेसिक आहे समजा, रोड नाल्या वगैरे सुरू आहे समजा, गार्डन वगैरे होईल समजा. अजून समजा जास्त प्रमाण नाही, अजून समजा प्लेग्राऊंड रस्ते मोठाले तसं नाही. आता सुरुवातीला लहान लहान कॉलन्या झाल्यात, मोठ्या करायला अडचण आहे रस्ते वगैरे. या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल सर? काय मार्गदर्शन कराल? या नवीन आलं पाहिजे समजा, शिकलं पाहिजे समजा. भविष्य चांगलं याच्यात, पण नवीन आता सगळेच करायले चांगल्या प्रकारे बांधकाम वगैरे. शहर असो ग्रामीण भाग असो, व्यवस्थित सगळी रचना होईल समजा, शहराची ग्रामीणची. चालेल सर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ या उपक्रमासाठी दिलात. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद सर.